ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सुमन महिपनच्या बंगल्याच्या इथे येते आणि ते एका माणसाला विचारते की हा बंगला कोणाचा आहे किंवा हा महिपन शिकरेचा बंगला आहे. समजल्यावर सुमन लपत दाराच्या बाजूला राहते, पण त्याच टायमाला ती महिपत आणि नागराजला पिताना एकत्र बघते आणि तिला त्या टायमाला तिची खात्री होते की नाही की महिपन बोरे यांचे खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे काहीतरी लफडे आहे, लवकरात लवकर आपल्याला काय ते सत्य शोधून काढलं पाहिजे. तिथे नागराज महिपतला बोलतो लवकरात लवकर कर काहीतरी. तेव्हा महिपत बोलतो की तुमच्याकडनं एक पण काम होत नाही, तुम्ही काहीतरी करा. त्या मधुकर पाटलाला जिवंत ठेवल्यापेक्षा वेळेवर त्याला मारून टाकलं असतं तर कदाचित बरं झालं असतं. तेव्हा नागराज बोलतो की महिपत सेठ हात वरती करू नका, तो जिवंत राहण्यासाठी तुम्हाला पण धोकेदायक होतं आणि खरी तरी कोण आहे हे पण त्यांना समजलं होतं. तेव्हा सुमनच्या कानात हे शब्द जातात. तेव्हा सुमन एकदम हादरते आणि सुमन बोलायला लागते की खरी तन्वी नाही. आणि त्याच टायमाला सुमन आपला मोबाईल काढते आणि मोबाईल काढून या दोघांचा व्हिडिओ बनवायला लागते आणि जे काही त्यांचं बोलणं येते त्या फोनमध्ये कॅप्चर केलं पाहिजे. आणि सुमन ठरवते की काय झालं तरी पण मी रेकॉर्डिंग करणार. आणि सुमन ठरवते की इकडे महिपत नागराजला बोलतो की दूर तुमच्या भावाचा संबंध नव्हता, कारण की 22 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्याच भावाचा अपघात करून आणला. तेव्हा नागराज बोलतो की ते सांगू नको, मी आता काय ते सांगतो ते ऐक. आणि तू पण जे पण केलंयस ना ते तुला एक पण काम धड करता आलं नाही. आणि आज ही परिस्थिती आली नसती आणि तिच्या गोळ्यात बदलून बघितल्या आणि तिला तू 22 वर्षापूर्वीच मारलं पाहिजे होतं. आणि झालं आता दुसरं सत्य समोर येतं. आणि 22 वर्षापूर्वी हा अपघात हा नागराजने करायला सांगितला असतो आणि हा अपघात नागराजने केला असं यात सगळं रेकॉर्ड होतं. आणि नागराज बोलतो की सगळं जुनं उकळण्यापेक्षा आता काय करायचं ते कर. तेव्हा नागराज बोलतो महिपत बोलतो 2 कामं करायला लागतील. पहिला त्या मधुकर पाटलाला संपवायला लागेल आणि चिठ्ठीचा वापर करता येईल आणि चिठ्ठीचा वापर करून साक्षीला सोडवता येईल. आणि दुसरं म्हणजे ती वेडी प्रतिमा आहे ना तिला कायमचं संपवा. आणि तिला कायमचं संपवलं नाही तर काय होणार नाही. आणि हे सगळं सुमन ऐकत असते आणि तिच्या फोनमध्ये ती कॅप्चर करत असते. आणि 22 वर्षापूर्वीचा अपघात हा नागराजने करायला सांगितला असतो आणि हा अपघात केल्यानंतर हे सगळं घडलेलं असतं. आणि ही सगळी रेकॉर्डिंग सुमन करत असते. आणि त्याच वेळेला नागराज सांगतो की सगळी जुनी उकळण्यापेक्षा आता काय करायचं ते सांग. तेव्हा मी पण बोलतो एक तर या मधुकर पाटलाला संपवायला लागेल आणि त्याच्याकडे असलेली एक चिठ्ठी आपल्याकडे आहे, त्याचा वापर करता येईल आणि साक्षीला सोडवता येईल. आणि ती वेडी प्रतिमा आहे ना तिला आपण कायमचं संपवा. जोपर्यंत तिला आपण संपवत नाही ना तोपर्यंत आता काय उपयोग नाही. त्यानंतर सुमन विचार करते की हे सगळं सत्य आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडून सगळ्यांना सांगायला पाहिजे. असा ते विचार करत तिकडून सटकते. पण ते या दोघांना माहित नसतं की आपण जी चर्चा केली ती सुमनने ऐकलेली आहे. त्यानंतर नागराज घरी निघतो आणि तो घरी आल्यानंतर सुमन त्याला विचारते की काय झालं. तेव्हा ते नागराज सांगायला लागतो की परिस्थिती बिकट झाली, मला थोडेफार पैसे हवे होते. तेव्हा सुमन बोलते का. ते नागराज बोलायला लागतो माणसं मला त्रास देत आहेत त्याच्यासाठी. तेव्हा सुमन बोलते माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही रविराजांकडे पैसे मागा. तेव्हा इथे नागराज गडबडतो. इथे नागराजला वाटत असते की रविराजांकडे पैसे मागणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखे आहे. इथे नागराज बोलतो की काय दागिने. तो दागिने काढायला जातो. तेव्हा इथे सुमन बोलते. तेव्हा सुमन विचार करते की आता गप्प बसता कामा नये आणि ती सांगते की काय झालं. तेव्हा इथे नागराज सांगतो की काय घेणेकरी येत ना ते मला पाठी तगादा लावतायत. तेव्हा सुमन गोड बोलते आणि बोलते 2 दिवसात तुमच्या पैशाची मी व्यवस्था करते. तेव्हा इथे नागराज बोलतो की तू दादाला काय सांगू नको. तेव्हा सुमन बोलते मी काय सांगणार नाही आहे. तेव्हा सुमनच्या डोक्यात प्लॅन येतो की ह्या दोघांना आपण थांबवलं तर आपल्या प्रतिमा वहिनी आणि मधुकर पाटील या दोघांना आपण वाचवता येईल. तेव्हा नागराज कामाला लागतो. त्यानंतर इथे सुमन प्रतिमा आणि रविराजांना बोलते. तेव्हा इथे सुमन प्रतिमाला सांगते की मागच्या वेळी तुमच्यावर ह्यांनी हल्ला केला तेव्हा काय झालं. रविराज सुमनला सांगतात की तू काय नको त्या आठवणीचा उजाळा देत बसलीस. तेव्हा सुमन बोलायला लागते भाऊजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते की बरेच दिवस झाले सुमन तू खूप उदास दिसतेस, काय झालं काय. तेव्हा सुमन बोलते मी कसं सांगू, तुम्ही हा व्हिडिओ बघा. त्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रविराज बोलतात आणि ज्यावेळी रविराजने हे सगळं दाखवलं जातो हा व्हिडिओ तेव्हा रविराज तो व्हिडिओ पाहिल्यानंतर बोलतात की काय आहे हे सगळं. तेव्हा इथे सुमन बोलत असते की मला बरेच दिवस काय वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे, मी यांचा पाठलाग केला. मी काल त्यांना महिपन शिखराचा कॉल आला होता आणि त्यांना ते भेटायला गेले आणि मी पण त्यांचा पाठलाग केला आणि तिथे जाऊन यांचा हा व्हिडिओ मी शूट केला. तेव्हा इथे सुमन सांगायला लागते मागच्या वेळी वहिनींना भास झाला होता की ह्यानेच त्यांना मारायचा प्लॅन केला होता आणि आपल्याला वाटलं की हा त्यांचा भास आहे, पण हा भास त्यांचा मुळातच नव्हता आणि ते खरंच आले होते. आणि प्रतिमेमध्ये मला शंकाच आली होती. इथे नागराज महिपतला कॉल करतो आणि बोलतो की इकडे नागराज महिपतला सांगतो तू मला 2 दिवस काही पैसे उधार दिलेस तर बरं होईल. ते महिपत सांगतो ठीक आहे. महिपत सांगतो पैशाची व्यवस्था होऊन जाईल, तुमचं काम सुरू करा. इकडे पैशाची व्यवस्था होईल असं सांगितल्यानंतर इथे नागराजचं काम सुरू होतं. ते सुमन रविराजांना सांगते तुम्ही ऍक्शन घ्या, त्यांना मी 2 दिवस थोपून ठेवलेला आहे, त्याच्या जास्त दिवस मी त्यांना थोपू
ठेवू शकत नाही. तेव्हा रविराज बोलायला लागतं हे सगळं काय आपल्याबरोबरच का होत आहे. रविराज बोलतो तुम्हाला वाटलं तर ते तन्वीनेच गोळ्या दिल्या होत्या, पण तन्वी नाही, त्याच्याबरोबर महिपंत आणि नागराज पण मिळालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये नागराजला आणि महिपंतला तन्वीला पेरण्याचं काय काम होतं. तेव्हा सुमन बोलायला लागते 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचं काय कारण आहे, त्यांना का प्रॉपर्टी हवी होती. तेव्हा रविराज बोलायला लागतात की मला माहित असलं की सगळी प्रॉपर्टी त्याला पाहिजे तर मी सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून दिली असती आणि असं तसं त्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी केली असते आणि त्याला हे सगळं काय करायची गरज होती सुमन. तेव्हा सुमन बोलायला लागते भाऊजी मला काय समजत नाही यांचं काय चाललंय आणि आपल्या घरात हे सगळं काय करण्याची त्यांना काय गरज आहे आणि मधुभाऊनं मारण्याचं काम पण त्यांनीच केलं होतं. महिपंत आणि नागराजने प्रियाला तन्वी म्हणून इकडे पेरलं होतं. हे सगळं आता या व्हिडिओद्वारे समजलेलं असतं. तेव्हा सुमन सांगायला लागते भाऊजी तुम्ही अशा ट्रॅपमध्ये त्यांना अडकवा ना, तेव्हा त्यांना चांगलं समजलं पाहिजे. त्यानंतर रविराज बोलतात सुमन तू काळजी करू नको. त्यानंतर इथे रविराज हे नागराजला कॉल करतात आणि बोलतात कुठे आहेस तू. तेव्हा नागराज बोलतो की एक महत्वाचं काम आहे त्याच्यासाठी मी आलो होतो. तेव्हा इथे रविराज बोलला की अरे नागराज तू इकडे, मला तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. त्या टाइमला इथे नागराज चटपटतो आणि इथे मधुभाऊना मारायला आला असतो, त्याचं काम तमाम करायला आला असतो. त्या टाइमला रविराजाने त्याला कॉल करून घरी बोलवलं असतं. ते रविराजाने बोलवलं असलं तरी पण नागराज हा आपलं काम करायला चाललेला असतो आणि काही झालं तरी पण आपण मधुकर पाटलाचा गेम करायचा त्यानंतर वहिनीचा असं त्याचं कन्फर्म झालेलं असतं. आणि हे सगळं होत असताना त्या टाइमला तिथे रविराज हॉस्पिटलमध्ये येतो आणि अर्जुन पण हॉस्पिटलमध्ये येत असतो. तिकडे रविराज आणि अर्जुनला थोडक्यात माहिती दिली असते की नागराज तिथे येतो, जरा सांभाळून राहा. आणि अर्जुन पोचायच्या इथे तिथे अश्विन पण तिथे असतो आणि अर्जुन अश्विनला फोन करतो की अश्विन तू तिकडे मधुभाऊंच्या वॉर्डमध्ये थांब. आणि अर्जुन अश्विनला सांगायला लागतो की मधुभाऊच्या जीवाला धोका आहे. तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो का धोका. अश्विनला पोचायला सांगतो आणि नागराज तिथे ऑलरेडी पोहोचलेला असतो. नागराज त्या टायमाला मधुभाऊंच्या तोंडावरील मास्क काढायला तयार होतो आणि तो काढत असतो आणि त्या टायमाला अर्जुन तिकडे पोहोचतो आणि सगळं बघत असतो. त्या टायमाला अश्विन पण हे दृश्य पाहत असतो आणि दोघं पण हे दृश्य लांबून पाहत असतात. ते पाहतात की नागराज हे मास्क काढत असतो आणि तो दोघं पण ते पाहत असतात आणि दोघांना पण चांगला धक्का बसतो. त्याच टायमाला रविराज तिथे येतात आणि जोरात नागराज असं ओरडतात आणि नागराजला चांगला धक्का बसतो आणि नागराज आजूबाजूला पाहायला लागतो. इथे अर्जुन, इथे अश्विन आणि तिथे रविराज. तेव्हा इथे रविराज नागराजला बोलतो इथे काय आलास. तेव्हा ते नागराज बोलतो मी इथे मधुभाऊंची चौकशी करायला आलो. आता हे सगळं झालं, आता रविराज आता नागराजचं काय करणार आणि पुढे काय होणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.